नम सद्गुर्वे भक्त्या विद्यासागर योगिने सद्धर्मोद्भत्वयेन नाना विद्या प्रसादिता। मायभूमी भारत देश हे साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। इसवी सन 1527 मध्ये महाराष्ट्र प्रांतामध्ये कोल्हापूर, मजरेवाडी, कुरुंदवाड व अकव्याड या गावांसह अनेक गावांमध्ये तसेच संपूर्ण भारतभर विहार करून ज्यांनी समस्त जीवांना धर्मोपदेश देऊन चांगले संस्कार घडवले, तसेच अकबर बादशाच्या दरबारी आपल्या तपाच्या प्रभावाने जैन धर्मीयांवरती आलेले संकट दूर केले, या सर्वांना न्याय मिळवून दिले। सर्वत्र जैन धर्माचा जयघोष चालू झाला, ज्यांनी अकबर बादशाच्या दरबारामध्ये अहिंसा धर्माला न्याय मिळवून दिले असे महान तपस्वी मुनिराज ज्ञानदिवाकर, योगेंद्र चूडामणी, तपोनिधी, प्रसिद्ध विद्यानुवादी, कोल्हापूर येथील नांदणी जैन मठाचे संस्थापक स्वस्ती श्री 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 108 विद्यासागर महामुनी यांचे संक्षिप्त परिचय। या जम्बूद्वीपात भरत क्षेत्रातील आर्यखंडामध्ये गुरुद्वार नावाचे एक मोठे नगर होते। तेथे इक्ष्वाकुवंशी व काश्यप गोत्री वज्रशंख नावाचा राजा राज्य करीत होता। तो मोठा, रूपवान, गुणवान, पराक्रमी, चतुर, बुद्धिमान व स्वधर्म परायण होता। या राजाला मृदुवती नावाची एक अतिशय सुंदर सुलक्षणी राणी होती। ती बुद्धिमती, सुशील इत्यादी सद्गुणांनी युक्त होती। या राणीच्या पोटी वीर निर्माण संवत 2053 इसवी सन 1527 शालिवान शके 1449 भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा वार गुरुवार या शुभ दिवशी सकाळी 8:35 हस्त नक्षत्री प्रथम पुत्र रत्न प्राप्त झाले। सर्वत्र वाद्य वाजू लागले। ही आनंदाची वार्ता राजास कळताच त्यांनी नगरात चोहीकडे आनंदोत्सव मांडला। जिन मंदिरात पूजा महामहोत्सव करून याचक लोकांना अनेक प्रकारचे दाणे देऊन संतोष केले। याप्रमाणे 11 दिवसापर्यंत हा महामहोत्सव चालला होता। 12व्या दिवशी बालकाचं नामकरण विधी करण्यात आला। त्यावेळी त्याचे नाव बुद्धिराज असे ठेवण्यात आले। हेच आम्हा सर्वांचे चरित्रनायक होत। पुढे तो क्रमाने शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागला। एवढेच नव्हे तर त्याच्या बरोबरच त्याचे सौंदर्य, बुद्धी वगैरे सद्गुणीही वाढू लागले। बालपणातील अशी 4 वर्षे गेल्यानंतर 5व्या वर्षी विधीपूर्वक विद्याभ्यास करण्यासाठी चांगल्या गुरुजवळ यांना ठेवण्यात आले। पुढे 8व्या वर्षी मोजीबंधन करण्याकरिता कोल्हापूरचे भट्टारक गुरु महाराज यांना निमंत्रण करून त्यांच्याकडून शास्त्रोक्त रीतीने शुभमुहूर्तावर त्यांचा मोजीबंधन विधी करविला। त्यावेळी त्या राजकुमाराची जन्मपत्रिका गुरुंनी निरीक्षण करून व त्यांची सामुद्रिक लक्षणेही पाहिली होती। त्यावरून हा कुमार पुढे मोठा, ज्ञानी, मंत्रवादी, स्वधर्म प्रभावक होईल असे जाणून त्याला विद्याभ्यासाकरिता राजाच्या संमतीवरून आपल्या बरोबर आश्रमात कोल्हापुरी घेऊन गेले। कुमार कुशाग्र बुद्धीचा असल्याने अवघ्या 7च वर्षामध्ये कोश, काव्य, अलंकार, सिद्धांत, न्याय वगैरे शास्त्रीय पठन करून त्यात सर्वात निपुण झाला। हा राजकुमार आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय बुद्धिमान, गुणवान व चाणाक्ष असल्यामुळे याच्यावर भट्टारक मुनी महाराजांचे अत्यंत प्रेम होते। इकडे वज्रशंख राजाला मृगांक राज व रत्नशेखर असे 2 पुत्र आणि विलासदेवी व शांतादेवी अशा 2 कन्या जन्मल्या। आपला ज्येष्ठ पुत्र बुद्धिराज आता प्रौढ झालेला असेल असे जाणून त्याचा विवाह करावा या इच्छेने त्याला बोलवण्यासाठी ते कोल्हापुरी गेले। मुनी राजांना पाहताच राजाने 3 प्रदक्षिणा घालून त्यांना नमस्कार केले। राजाने गुरु महाराजांपुढे आपल्या पुत्राच्या विवाहाविषयी गोष्ट काढली। तेव्हा गुरुने आपल्या प्रिय बुद्धिराज शिष्याला बोलावून सर्व हकीकत सांगितली। त्यावेळी तो म्हणाला की मी मौजी बंधनाच्या वेळी देवशास्त्र गुरु
वगैरे समक्ष ब्रह्मचारी व्रत धारण केलेले आहे. ते व्रत अखंड आमरण प्रतिपालन करण्याची इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष ते व्रत अखंड पाळण्याची मी प्रतिज्ञा करतो. विवाह करण्याची आणि राजवैभव भोगण्याची माझी इच्छा नाही, असे म्हणून त्याने आपली प्रतिज्ञा दृढ केली व वैराग्य भावना बळकट झाल्यामुळे गुरुजवळ जिनदीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली. हे ऐकून वज्रशंकर राजाला अतिशय दुःख झाले. म्हणून त्याने पुन्हा आपल्या ज्येष्ठ पुत्राला घरी येण्याविषयी अनेक प्रकारे समजावून सांगितले, तरी त्याचे मन वळेना. हे पाहून वज्रशंकर राजाला आपल्या नगरी तसेच विमुख जाणे भाग पडले. तेव्हा गुरुनी आपला प्रिय शिष्य बुद्धिराज याचे दृढ वैराग्य पाहून त्याला वयाच्या 15व्या वर्षी वीरसमत 268 इसवी सन 1542 शके 1464 वैशाख कृष्ण तृतीया अनुराधा नक्षत्री ऐलक दीक्षा दिली. त्यावेळी त्यांचे नाव श्री विद्यासागर असे ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी व्रते, जप, तप वगैरे उत्तम रीतीने करून यंत्र, मंत्र, तंत्र, विद्यानुवाद विद्या शिकल्या आणि अनेक विद्या देवता वश केल्या. नंतर आपल्या गुरुजवळ वीरसमत 272 इसवी सन 1545 शके 1467 पौष शुक्ल सप्तमी वार शुक्रवार सकाळी रेवती नक्षत्रावर आपल्या वयाच्या 18व्या वर्षी त्याने दिगंबर मुनी दीक्षा धारण केली. तेव्हा भट्टारक गुरुरायांनी आपल्या पश्चात या आपल्या चरित्र नायकाला श्री विद्यासागर अग्रगण्य आपल्या शिष्यास पट्टाधिकारी करण्याविषयी प्रधान मंडळी समक्ष निश्चय केला. याच वेळी दिल्लीस अकबर बादशाह राज्य करीत होते. ते मोठे बुद्धिमान, चतुर, पराक्रमी, उदार व प्रेमळ होते. ते सुखाने राज्याचा उपभोग घेत असता एकदा त्यांच्या मनामध्ये जगातील सर्व धर्मांची निक्षून परीक्षा करावी असे त्यांच्या मनात आले. तेव्हा जैन, लिंगायत, ब्राह्मण, बौद्ध, मुस्लिम वगैरे सर्व जाती धर्माच्या विद्वान लोकांना आमंत्रणे देऊन दरबारात बोलावून आणले आणि त्यांना सांगितले की सर्व धर्माची योग्य अयोग्य परीक्षा करावायची आहे. याकरिता तुम्ही आपापले विद्वान धर्मगुरूंना घेऊन दरबारात हजर राहावे. तेव्हा सर्वांनी आपापल्या धर्मगुरूंना आणून दरबारात हजर केले, पण त्यात जैन धर्माचे गुरु कोणी दिसेना. म्हणून बादशाने जैनांना असे फरमाविले की उदयिक तुम्ही आपल्या धर्मगुरूंना घेऊन यावे. त्यावेळी जैन धर्माचे महाज्ञानी गुरु तिकडे कोणी नसल्याने तेथील जैन लोकांनी बादशाहजवळ अशी विनंती केली की खावीद आमचे धर्मज्ञ सद्गुरू महाराज इकडे कोणी नाहीत, ते कोल्हापुरात आहेत. या प्रसंगी त्यांनाच बोलावून आणणे भाग आहे. यास्तव आम्हास आजपासून 6 महिन्याचा अवधी मिळावा, म्हणजे आम्ही जाऊन त्यांना बोलावून आणतो. हे ऐकून बादशाने त्यांना तशी मुदत दिली आणि असे सांगितले की या मुदतीप्रमाणे तुम्ही आपल्या गुरुस आणून हजर करावे, नाहीपेक्षा आमचा धर्म स्वीकारावा. दिल्लीमधील काही प्रमुख श्रावक पायी चालत 3 महिन्यांनी इकडे कोल्हापुरास येऊन पोचले. त्याने तेथील आपल्या धर्मगुरूंचे दर्शन घेऊन आपला वृत्तांत आणि येण्याचा हेतू कळविला. तेव्हा गुरु महाराजांनी आपल्या परमप्रियांग शिष्य श्री विद्यासागर यास दिल्लीस पाठवण्याची योजना केली. मग त्या श्रावकांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री श्री विद्यासागर महाराजांना विनंती केली की आपण आत्ताच इथून दिल्लीस जाण्याकरिता लवकर प्रयाण काढावे, म्हणजे आमच्या ठरवलेल्या मुदतीत आम्ही जाऊन पोचू, कारण तिकडून येण्यास आम्हाला 3 महिने लागले. जर आपण योग्य मुदतीत गेलो नाही तर आमच्या बायका मुलाधिकांना धर्मभ्रष्ट व्हावे लागणार. तेव्हा विद्यासागर महाराज म्हणाले की तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका, त्याबद्दल आम्ही योग्य व्यवस्था करू, तुम्ही स्वस्थ असा. गुरुवचन प्रमाण म्हणून
सर्व लोक तेथे निश्चिंत राहिले. 1 महिना गेला, 2रा महिना गेला, 3रा महिनाही संपत आला. गुरु महाराज स्वस्थच. तरी दिल्लीस जाण्याची तयारी काहीच दिसेना. तेव्हा आलेल्या श्रावकांना मोठी चिंता लागली. दिल्लीतील सर्व श्रावक काळजी करू लागले. गेले लोक अजून परत आलेले नाहीत. मुदत संपत आलेली आहे. त्याशिवाय बादशाचाही वारंवार मुदतीविषयी तगादा. मुदत अगदी नजीक म्हणजे 2-3 दिवसच शिल्लक राहिली. तेव्हा दिल्लीहून आलेल्या त्या श्रावकांनी गुरु महाराजांना विनंती केली की दिल्लीची मुदत आता 2-3 दिवसच शिल्लक राहिली. आमचे स्वधर्मी बांधव, बायका, मुले वगैरेंची काळजीने मोठी दुर्दशा उडाली असेल. ते मोठ्या संकटात पडले असतील. कारण आम्ही अजून येथेच आहोत. आता काय करावे? महाराज म्हणाले, त्याबद्दल तीळ मात्रही काळजी करू नका. आम्हास त्याची पूर्ण जागृती आहे. तुमच्या मुदतीत तेथे आम्ही सर्वजण जाऊ. हे ऐकून सर्वांना मोठा अचंबा वाटला. तिकडे दिल्लीतील सर्व जैन लोक काळजी करत होते की उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी राजाने आपणास दिलेली मुदत संपणार. आपली मंडळी अजून आलेली नाहीत. उद्या आम्हास धर्मभ्रष्ट होण्याचा घोर प्रसंग येणार. सर्वजण अत्यंत चिंताग्रस्त होऊन रात्र घालवित होते आणि बादशाह उदयिक सर्व जैन लोक आपला धर्म स्वीकारणार म्हणून आनंदात निजले होते. इकडे कोल्हापुरी आलेली मंडळीही चिंतेने व्याकुळ होऊन झोपली होती. याच मध्यरात्रीच्या सुमारास श्री विद्यासागर महाराजांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने विद्यादेवतास बोलावून आज्ञा केली की याच समय इतक्या लोकांसह आम्हास दिल्लीच्या उद्यानवनात नेहून पोचवावे. तेव्हा त्यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या सर्वांना आकाशमार्गे तेथे नेहून तात्काळ पोचवले. प्रातःकाळचा समय असल्यामुळे अनेक प्रकारच्या वाद्यांचा घोष होऊ लागला. त्यांचा प्रतिध्वनी दिल्लीच्या नभोमंडलात चहूकडे व्यापून राहिला. महाराजांच्या जवळचे लोक जागे होऊन पाहू लागले तो त्यांना दिल्ली शहर आल्याचा भास झाला. त्यांना असे वाटू लागले की आपण आता स्वप्नातच दिल्ली शहरी आलो आहोत की खरोखरीच आलो आहोत. ते चांगले जागे होऊन निक्षून पाहतात तो खरोखरीच दिल्ली शहरी आल्याचा त्यांना निश्चय झाला. समस्त श्रावक सारे उठून पाहतात तर महाराजजी एका वृक्षाखाली विशाल शुद्ध अशा शिलेवर बसून सामायिक करीत होते. तेव्हा त्यांचे दर्शन घेऊन शहरात आपल्या समाजाला वार्ता कळवली. त्याच समयी बादशाह वाद्यांचा गजर कानी पडताच एकदम जागे होऊन त्यांच्या मनात हा इतका वाद्यघोष कोठे व का होत आहे याविषयी विचार तरंग उठू लागले. तोच त्यांच्या त्या उपवनातील वनरक्षक येऊन बादशास जैन गुरु व त्यांचे अनुयायी आल्याची वार्ता कळविता झाला. जिकडे तिकडे शहरातील लोकात व सैन्यात मोठा कल्लोळ उठला. तेही हा काय प्रकार आहे म्हणून विचार करू लागले. तोच बादशाहकडून जैन गुरूंच्या भेटीस जाण्याबद्दल सर्वांना आज्ञा आली. सर्व जातीचे धर्मगुरू व आपला परिवार यासह बादशाह मोठ्या थाटाने गुरूंच्या भेटीस निघाले. रथ, हत्ती, घोडे, पायदळी, कोणी सिंहावर तर कोणी वाघावर अशा अनेक प्रकारच्या वाहनावर आरूढ होऊन जैन गुरूंच्या भेटीस निघाले. हा सर्व जनसमुदाय मोठ्या थाटाने आपल्याकडे येत आहे हे पाहून व जाणून समीप आल्यावर आपला प्रभाव व महिमा विद्या सामर्थ्य त्यांना व्यक्त करून दाखविण्याकरिता मंत्रशक्तीने आपण ज्या शिलेवर बसले होते त्या शिलेसह अंतराळी गमन करून त्यांच्या सामोरे गेले. ही जैन गुरुजनांची अद्भुत कृती पाहून सर्व लोकांना मोठा चमत्कार वाटला. आपल्या विद्येची शेखी मिरवीत असलेले धर्मगुरू गर्भगडीत झाले. महाराजांची भेट घेऊन सर्व लोक शहरात परत गेले. मग बादशहानी आपला दरबार भरविला. या दरबारामध्ये धार्मिक चर्चा व वादविवाद चालला. त्यात श्री विद्यासागर गुरूंनी साधवादाने अन्य मताचे खंडन करून जय मिळविला. याप्रमाणे काही दिवस चर्चा चालू होती. त्यात प्रतिदिवशी या महाराजांचाच विजय होत चालला. त्यामुळे
काही लोकांना वाईट वाटू लागले. तेव्हा या महाराजांचा अपमान करावा या हेतूने मांसाचे तुकडे एका पात्रात भरून नजराणा म्हणून जैन गुरुस पाठवावे असे बादशास कळविले. त्याचप्रमाणे बादशाने सर्वांसमक्ष तसा नजराणा तयार करून गुरु राजाकडे पाठविला. हा त्याचा मायाचार व दृष्टकृती महाराजांनी जाणून नजराणा घेऊन आलेल्या सेवकांना ते दूर असताच सांगितले की बादशाचा हा नजराणा आम्हास पोचला. आता हा आमचा आशीर्वाद आहे असे सांगून त्यांना परत पोचवा. त्याप्रमाणे त्या सेवकांनी आश्चर्याने दुरूनच महाराजांचे वचन ऐकून घेऊन परत जाऊन त्या गुरुनी आपणास आशीर्वाद दिला आहे असे वगैरे सांगून त्यांच्या पुढे तो नजराणा तसाच ठेवला. बादशाने त्या पात्रावरील वस्त्र काढून आत पाहिले तो त्यात जितके मांसाचे तुकडे ठेवले होते तितकी सुंदर कमलपुष्पे बनलेली सर्वांस दिसू लागली. हे पाहून बादशास नवल वाटले. त्याने जैन गुरु राजांची ही कृती दरबारात व्यक्त करून त्यांची अनेक प्रकारे प्रशंसा केली. तेव्हा सर्वांना मोठे नवल वाटले. त्यानंतर बादशाच्या महाराणीनेही हे प्रत्यक्ष पाहून तिच्या मनात जैन गुरुविषयी श्रद्धा व पूज्यबुद्धी उत्पन्न झाली. मग ती त्या गुरु महाराजाकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊन संतुष्ट झाली. नंतर बादशानी या गुरु राजांचा हा सगळा प्रभाव पाहून मोठ्या संतोषाने त्यांना 70 बिरदावळ्या समर्पण केल्या आणि जैन देवस्थानास पुष्कळ इनाम जमिनी ताम्रपत्रावर सदन करून दिल्या. तसेच बादशाने जैन धर्मावरील संकटे दूर करण्याकरिता जैन गुरु राजांना आहार विहार कोणीही उपसर्ग व प्रतिबंध करू नये वगैरे संबंधी ताम्रपत्रावर लेखी हुकूम ठिकठिकाणी लिहून दिलेले आहेत. ते अद्यापही कोटे कोटे सापडतात. याप्रमाणे श्री विद्यासागर महाराजांनी दिल्ली येथे धार्मिक वादविवाद विजयपत्रे मिळून धर्म प्रभावना केली. नंतर काशीखंड वगैरे विहार करून अनेक प्रचंड मिथ्यात्वादी लोकांना विवादात जिंकून जयपत्रे मिळवली. मग ते कोल्हापुरी परत आले. त्यावेळी विहारास जाऊन 12 वर्षाचे पुढे कालावधी झाल्याने यांचे गुरु अंतसमयी दुसऱ्या शिष्यास पट्टावर बसून समाधीस्थ झाले होते. हा वृत्तांत कळताच आमचे चरित्र नायकांनी कोल्हापूरहून निघून येऊन नांदणी येथे पट्ट स्थापिला म्हणजेच नांदणी मठाची स्थापना केली. काही दिवस निघून गेल्यानंतर एकदा महाराजांचा मुक्काम कुरुंदवाडास असताना त्यांचा शिष्य स्नानाकरिता नदीस गेला होता. तेथे कपडे धुत असता एका ब्राह्मणाने त्याला प्रश्न केला की तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्री विद्यासागर दिगंबर जैन गुरूंचा शिष्य आहे. मग ब्राह्मणाने त्यास विचारले, आज कोणती तिथी आहे सांग बरे. तेव्हा त्याने आज पौर्णिमा आहे असे उत्तर दिले. ते ऐकून तो हसला. हा प्रकार पाहून तेथील लोकही हसू लागले. लोक असे म्हणू लागले की तू इतका मूर्ख आहेस तर तुझा गुरुही तुझ्यापेक्षा अधिक मूर्ख असेल. तेव्हा तो जैन शिष्य रागावून म्हणाला, आज पौर्णिमा असून अमावस्या म्हणता. तो जैन शिष्य म्हणाला, आज पौर्णिमा असल्यास तुम्ही जैन धर्म स्वीकारण्यास तयार आहात काय? नाहीपेक्षा मी आपला वैदिक धर्म स्वीकारण्यास तयार आहे. ही त्यांची प्रतिज्ञा ऐकून त्यांना नवल वाटले व ते त्यांच्या प्रतिज्ञेप्रमाणे जैन धर्म स्वीकारण्यास तयार झाले. नंतर तो जैन शिष्य आपल्या गुरुकडे येऊन नदीवर घडलेली सर्व हकीकत सांगितला. तेव्हा गुरु म्हणाले, तू मोठा शहाणा दिसतोस. आज धडधडीत अमावस्या असून पौर्णिमा आहे असे सांगून उलट प्रतिज्ञा करून आला आहेस. तेव्हा शिष्य म्हणतो, आज अमावस्या आहे ही गोष्ट खरी, परंतु माझ्या तोंडावाटे तसा उद्गार निघाला. यास्तव तो खरा करून दाखवावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. तेव्हा गुरुनी त्यास आश्वासन दिले आणि सायंकाळी एका वर्तुळाकार ताम्रपटावर यंत्र काढून त्याचे अभिमंत्रित करून ते आकाशात सोडून दिले. इकडे सर्व ब्राह्मण रात्रीचा प्रकार पाहण्याकरिता उत्सुक होऊन राहिले होते. तोच पौर्णिमेप्रमाणे
पूर्व दिशेस चंद्रोदयाचा भात झाला. त्या दिवशी रात्रभर चंद्रासारखा चंद्र आकाशात दिसत होता. शुभ्र चांदणे पडलेले पाहून सर्वांना विस्मय वाटला. त्यावेळी चरित्र नायकाच्या शिष्यानं सांगितले की असे जैन गुरूंचे मंत्र सामर्थ्य आहे. तुम्हाला खात्री करून घ्यावायची असेल तर हा प्रकाश औरस चौरस 12 योजन आहे, त्यापुढे नाही पहा. तेव्हा घोडेस्वार पाठवून देऊन लोकांनी खात्री करून घेतली. मग दुसऱ्या दिवशी हे सर्वजण जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. त्यांना नमस्कार करून अहिंसा धर्माचे प्रशंसा करू लागले. पुढे विद्यासागर महाराज विहार करीत अकव्याड गावी आले. त्यावेळी अकव्याडचे नाईक बंडखोर आहेत, त्यांच्याजवळ पुष्कळ संपत्ती आहे असे जाणून निप्पाणीकरांनी येऊन गावास वेढा घातला. मग नाईक दरवाजे बंद करून आतच राहिले. 3 दिवस अंतर्बाह्य व्यवहार बंदच पडला. आतले लोक आत, बाहेरचे लोक बाहेर. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यामुळे मोठे संकट आले. पाण्याच्या अभावी लोकांची होत असलेली कुचुंबना पाहून महाराजांना दया आली. लोकांचे संकट दूर करण्याकरिता सर्वांनी सांगितले की तुमच्या घरातील भांडी आणून या मंदिराच्या अंगणात ठेवा आणि तेथून पाणी घेऊन जा. तेव्हा सर्वांनी त्याचप्रमाणे भांडी आणून या मंदिराच्या अंगणात ठेवले. मग महाराजांनी प्रत्येक घागरीस मंत्रोच्चारण करून अभिमंत्रित केले. या सर्व घागरी आकाशमार्गे पाणी आणण्याकरता सोडून दिल्या. त्या घागरी कृष्णा नदीला जाऊन पाणी आणून पुरवू लागल्या. आकाशातील घागरींचे गमागमन कृत्य पाहून निप्पाणीकरास आश्चर्य वाटले. या गावात कोणीतरी महात्मा आहे असे जाणून 12व्या दिवशी वेळा उठून परत गेले. अशा प्रकारे कृष्णा नदीचे पाणी मंत्र सामर्थ्याने आणून त्यांनी गावातील लोकांचे संकट दूर केले. पुढे एकदा कुरुंदवाडकर नजीक कुरुंदवाड वाडी वसविण्यास कुरुंदवाडकर इनामदाराने प्रारंभ केला. घराची बांधकामे जितकी दिवसा होत होती तितकी रात्रीच्या वेळी अकव्याडचे लोक येऊन मुद्दाम पाडून जात असत. याचे कारण कुरुंदवाड वाडी वसल्यास आपल्या गावाचे महत्व कमी होईल आणि कदाचित आपल्या जमीन उत्पन्नास धोका बसेल असे समजून गाव वसाहतीस प्रतिबंध करीत होते. असा क्रम काही दिवस चालला होता. त्यावेळी चरित्रनायक महाराजांचा मुक्काम कुरुंदवाडात होता. तेव्हा इनामदाराने ही सर्व हकीकत विद्यासागर महाराजांना कळविली. मग त्यांनी इनामदारास आश्वासन देऊन आपल्या मंत्रप्रयोगाने रात्री प्रचंड सैन्य निर्माण केले. रोजच्या क्रमाप्रमाणे अकव्याडचे उद्धाम लोक तेथे आले. तेथील अफाट सैन्य पाहून दूरवर परत जाऊन गोपनीने दगड फिरवू लागले. पण महाराजांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने त्यांच्या गोपनीचे दगड त्यांच्यावरच परतविले. मग ते दगड उलट त्यांनाच लागू लागल्यामुळे भयभीत होऊन परत गेले. तेव्हा इनामदार वगैरे लोकांची महाराजावर फार भक्ती बसली. पुढे आपल्या पट्ट्यावर योग शिष्याची स्थापना करून साधुवृत्ती स्वीकारली. त्यानंतर हे आत्मयोगाने कर्माची निर्जरा करीत आपल्या आत्म्याची उन्नती करू लागले. अंतकाळी कुरुंदवाड वाडी येथे त्यांनी आपला कायमचा निवास केला. मरणकाळ जाणून सल्लेखना व्रत स्वीकारले. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी विचारले की महाराज आपल्या शरीराचा दहन संस्कार कोठे करावा. मग महाराजांनी सांगितले की एक लिंबू आणून द्या, तो मंत्रून मी सोडतो. तो ज्या ठिकाणी जाऊन पडेल त्या ठिकाणी दहन संस्कार करावा. नंतर त्याने लिंबू मंत्रून सोडला. तो कोठे पडतो हे पाहण्याकरिता त्या बरोबर लोक चालले. तो अकव्याड गावाबाहेर आग्नेय दिशेस लहानशा टेकडीवर जाऊन पडला. पुढे वीर संवत 2204 इसवी सन 1677 शके 1599 पौष कृष्ण तृतीया सोमवारी दिवसा दुपारी 3:31 पुष्य नक्षत्रावर महाराजांनी सल्लेखनपूर्वक समाधी साधली. त्यांच्या पूर्वोक्त वचनाप्रमाणे अकव्याड गावाबाहेरील आग्नेय दिशेस असलेल्या टेकडीवर त्यांच्या शरीराचा दहन संस्कार करून तेथे त्यांची निषेधिका बांधली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 150 वर्षाचे होते. ते सैन गण पुष्करगच्छ व कुंदकुंद आमनायत होऊन गेले. त्यांनी दिगंबर मुनी अवस्थेत 132 वर्ष काल घालविला. उत्तम प्रकारे ध्यान अध्ययन करून
शेवटी समाधी साधून तपश्चर्याने कर्माची निर्जरा केली व सद्गती मिळवली. मित्रहो, सदरचे चरित्र आम्ही श्री निर्मल सागर महाराजांच्या जुन्या हस्तलिखित प्रतीवरून व नांदणी येथील घोरोबा निटवे यांच्या घरी असलेल्या हस्तलिखित पुराण ग्रंथावरून प्रसिद्ध करीत आहोत. असे होते महान तपस्वी योगी ज्ञानदिवाकर चारित्र सिंधू विद्यानुवादी स्वस्ती श्री श्री 108 विद्यासागर महामुनिराज यांच्या चरणी कोटी कोटी नमस्तु नमस्तु नमस्तु.